येथ नाही ऊरो आले अवतार येथ नाही ऊरो आले अवतार एरते पामर हो शिव कीर्ती एरते पामर हो शिव कीर्ती येथ नाही ऊरो आले अवतार येथ नाही ऊरो आले अवतार एरते पामर हो एरते पामर नाही ऊरो आले अवतार एरते पामर जीव कीर्ती एरते पामर जीव कीर्ती येथ नाही ऊरो आले एरते जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. बसणारे मायबाप फक्त लक्ष देऊन कीर्तन ऐका. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये, पण कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. मी बसलेल्या मायबापाला एक विनंती करील, कोणाच्या वर्षश्राद्धाला गेलं की नुसता बुंदी भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतोय आपल्याला. वर्षश्राद्धाला कीर्तनकाराच्या समोर बसल्यानंतर नुसत्या माना नका हलवत जाऊ महाराज. दशक्रिया विधीला लोक अशा माना डोलवतात असं वाटतं दशक्रिया विधी झाली की हिमालयात जातं काय का काहीच नाही. कोरोनाच्या काळामध्ये असा एक अनुभव आम्हाला आलाय की आम्हाला वाटत होतं कोरोनाच्या संकटामध्ये लोक परमार्थ करतील, लोक देवधर्म करतील. नाही नाही उलट झालंय हो. लोक म्हणतात तसंही मरणच आहे ना. लोकांची मेमरी कशी झाली आता तसंही मरणच आहे, मग खाऊन पिऊन मरायला काय हरकत. लोकांची मेमरी वेस्ट झालेली. म्हणून माझी विनंती दादा, जीवन जगत असताना हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझं वर्ष श्राद्ध माझ्या घरच्यांनी घातलं पाहिजे, मी गेल्यानंतर सुद्धा माझी पुण्यतिथी माझ्या घरच्यांनी घातली पाहिजेत. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही जीवन किती जगले याला महत्व नाही, जीवन जगले कसे याला महत्व आहे. लक्ष देऊन ऐका. कबीरा कबीरा हो कबीरा 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 जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हंसे. असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रामध्ये दरवळला पाहिजे. विठाला विठाला हा महाराष्ट्र असा आहे, प्रत्येकाच्या जयंत्या नाही साजऱ्या होत्या या महाराष्ट्रामध्ये, प्रत्येकाच्या पुण्यतिथ्याही साजऱ्या होत नाही महाराज. का आपण लोकांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, का आपण लोकांच्या जयंत्या साजऱ्या करतो, याचं कारण एक वाक्य लिहून ठेवा माझं काळजावर. ज्या रक्ताने फक्त जीवनभर स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना मायबाप, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रिया विधी घालत नाही. आणि ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, ज्या रक्ताने जीवनभर या समाजाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. तुकोबरायचं प्रमाणे गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. हो राहिला त्या कीर्ती जगमाजी जगमाजी, राहिला त्या कीर्ती जगमाजी. हे दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगमाजी, राहिला कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर
कीर्ती जगमाची, जगमाची राहील आता कीर्ती जगमाची. गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहील आता कीर्ती जगमाची. हो राहील आता कीर्ती जगमाची. आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रामध्ये दरवळला पाहिजे, याची तयारी आपण आतापासून केली पाहिजे. लक्ष देऊन ऐका. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. या समाजाचा जर विचार करू गेलो मायबाप, तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहे. लक्ष देऊन ऐका. जळजळणारा, हळहळणारा, तळमळणारा आणि कळवळणारा. या 4 वर्गातच मला कीर्तन संपवायचं. पहिला वर्ग आहे जळजळणारा. जळजळणाऱ्या वर्गाचा विचार करू नका, कारण हे गांजरगवत पूर्वीपासून कुठेही पुढंच आहे. दुर्योधनाच्या मनात 5 पांडवाविषयी थोडं जळजळ नव्हते महाराज. काय नाही केलं दुर्योधनाने? लक्षागृहाला आग लावलेली आहे. सायंकाळच्या टायमाला दुर्वास ऋषीला अन्न मागण्यासाठी पाठवलंय. विषाचे लाडू खाऊ घातले. एवढं करून सुद्धा दुर्योधनाच्या मनातली जळजळ ज्यावेळेस थांबत नाहीये, त्यावेळेस दुर्योधनानं काय नाही केलं महाराज? भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केला. एवढं करून सुद्धा त्याची मनातली जळजळ थांबली नाही. सर्व कौरव मेलेले, दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेला आहे. नाकातून तोंडातून रक्त येत आहे आणि अश्वत्थाम्या भेटण्यासाठी गेला. ए मित्रा, ए दुर्योधना, त्याला थोडा आवाज दे बाबा, आवाज नको दाबू. कोणी केली रे दादा ही तुझी अवस्था? सांग ना. दुर्योधनाच्या डोळ्यातून धारा लागलेल्या होत्या. दुर्योधन सांगतो, हे बघ, माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाही रे अश्वत्थाम्या, पण त्या 5 पांडवातला एकही मेलं नाही. किती वाईट असलो दुर्योधन. म्हणून इथं तुम्ही एवढे मंडळी बसले, पुरुष मंडळी बसलेले, अनेक लोकांचे अनेक नाव असेल, पण इथं दुर्योधन नसेल महाराज कोणी. हा, एखाद्याचं कार्य असू शकतं तसं, पण नाव नसेल. इथं जेवढ्या काही मायमावल्या आहेत त्या बऱ्याचशा मायमावल्यांचे अनेक अनेक नावं असतील, पण काही नाव कोणाचंच नाहीये. काही एखादी काही हा कार्य असू शकतं काही सारखं, पण नाव नाही महाराज. या लोकांनी जीवनामध्ये एवढं वाईट केलं की यांचे नावं सुद्धा कोणी ठेवत नाही. विठाला विठाला जळजळणारा जो वर्ग आहे त्या जळजळणाऱ्या वर्गाचा विचार करायचा नाही. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी महाराज. भले प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असेल, पण प्रत्येक व्यक्तीला कोणतं ना कोणतं दुःख निश्चित आहे महाराज. जे दुःख तुम्हाला आहे ते मला नाही, जे मला आहे ते तुम्हाला नाहीये, पण सर्वांना कोणतं ना कोणतं दुःख निश्चित आहे. पीटी मास्तरला वाटतं पखवाजा बरा आहे, पखवाजाला वाटतं गायक बरा आहे, गायकाला वाटतं आपलं काय, आपण किती जरी आरडलो तरी काय फायदा आहे, महाराजाची मजा आहे. पण महाराजाला काय तेल मुंग्या चावत्यात, गायकाला काय कळतंय? ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो दुःखीच आहे महाराज. जो देखे सो टाळ वाजत नाहीये, टाळ टाळ हा. जो देखे सो दुखिया 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 जो देखे सो दुखिया दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया सुख कार सुख बजे उदरे माया दुखिया बाबा दुखिया को हो जो देखे सो
दुखिया बाबा दुखिया कोई नहीं जोड़ेंगे सो दुखिया बाबा दुखिया कोई दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणारा आहे. त्या हळहळणाऱ्या वर्गाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात जगातले सगळे लोक दुःखी आहे. भले प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असू शकतं महाराज. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण वेगळं वेगळं असू शकतं, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख असे महाराज कबीर बाबा सांगतात. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिना रहत उदास थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. दिसतात लोक हसताना, पण काय दुःख आहे ज्याचं त्याला माहिती आहे महाराज. म्हणून पहिला जो वर्ग आहे जळजळणारा, दुसरा जो वर्ग आहे हळहळणारा, या दोघांचाही विचार आपल्याला करायचा नाही. तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. तुकोबाराय सांगतात, साधक सांगतात बाबा की त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. तुकोबारायचं नाटाच्या अभंगामध्ये खूप गोड प्रमाणे ऐका. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ तुका म्हणे नाही जेने फळ पावेन निश्चयेसी जेने फळ पावेन निश्चयेसी हो काही खंड येईल कर्म काही खंड येईल कर्म हो ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस